आता तुम्हाला माझा राग बी येईल म्हणजे हे न काय लावलं हे कसे असे म्हणाले खुर्चीवर बसून कीर्तन जमत नसते समोर बसावं लागते हो हा आणि तिथं काहीतरी आतरा खाली चटाई आतरा त्या खुर्च्याचा ढीग लावा एकड आणि पद्धतशीर इकडे समोर बसायचं कीर्तनामध्ये महाराजांचे असं आपण सर्वांनी खाली बसून कीर्तन श्रवण करायचं आहे ही आपली वारकरी संप्रदायाची परंपरा आहे हा बरोबर आहे आणि थोडीच्या ह्या सभेला असतात कीर्तनात नसतात आपल्या भजनाला रात्री जमतील नंतर भोजनासाठी चालतील पण आता कीर्तनासाठी खुर्चीचा वापर करू नका कृपया विनंती अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो राजा तया ठविता पुण्यराशी नमस्कार माझा ईश्वर सुंदर ज्ञानदेव कुंडली भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गुरुवांधारी महाराज की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहतालो जनी सुख झाले हो साजनी रूप पाहतालो जनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा Hare
नाही भरपूर आहे. मस्त माणसं दिसतेत. महाराजालाही बरं वाटतंय. पुढे पब्लिक आहे गडी हे बाजूला ते बाहेरून पाठवून दिल्यासारखं आहे ते. इथे भरपूर चटया आणि या मोरी या मोरी. हा, या 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 ऐका ऐका बघा. समोर मंदिरासमोर खुर्चीवर बसलेली सर्व श्रोते मंडळी या इकडे समोर या. या खूप दुरून आणि खूप महामानकित कीर्तनकार आपल्या गावामध्ये त्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आपण एवढ्या लांबून ऐकायचं म्हणल्यावर आपली ही महाराष्ट्रभर चर्चा त्यांच्याकडे कीर्तनातून होत राहील. या इकडं खुर्चीवर खुर्चीवर बसूच नका. इकडे या, समोर या सगळे. हा मेहरबानी करा जरा समोर या, समोर या. उठा 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 सगळे जण या. बसूच नका खुर्चीवर. कीर्तनामध्ये खुर्चीवर बसून ऐकूच नाही. या समोर या सर्वजण. ज्याला पायाला त्रास आहे लागलेला आहे अशानेच वर बसा. फक्त खुर्चीवर मणक्याचा त्रास आहे अशाने बसा. हॅलो हॅलो लॉंग इफेक्ट पडला. हॅलो 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 लॉंग डिले. हॅलो 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले मोसाजनी तो हवी भगवरी तो भगवरी रूप पाहता सुख झाले सर्व सुखाचे सर्व सुखाचे Krishna
तुम्हासी बजारे विठ्ठल सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला ही तरी केला जन्म माया तरी केला जन्म वाया तरी केला जन्म वाया तरी बरोबरी दुरावसी बरोबरी दुरावसी करिता बरोबरी दुरावसी करिता बरोबरी दुरावसी भवाची पुरी भावसी भावाची पुरी वाहावसी भावाची पुरी वाहावसी काही न लगे एका बाबाची मालेवाडी दत्तवाडी सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी हजारे विठ्ठला तुम्हासी हजारे विठ्ठला सांगतो 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 तुम्हासी हजारे विठ्ठला नाही तरी जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करता भरवारी दुरावसे दूरी करता भरवारी दुरावसे दूरी नाही तरी गेला जन्मवाया नाही तरी गेला जन्मवाया करिता भरवारी करिता भरवारी दुरावसी सांगतो तुम्हासी भरवारी सांगतो तुम्हासी हरे सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला ही तरी गेला जन्मवाया
करता भरावारे तुरावची विठ्ठला 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 गोलारी विठ्ठल श्री ज्ञानदेव
विठाला बोला पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज बजरंग बली हनुमान श्री भगवान बाबा की जय नमः पार्वती पते हर हर महादेव विठाला 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 छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की जय विठाला 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 सांगतो तुम्हासी बजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाची पुरी वाहवसी काही न लगे का बाबाची कारण तुका मने आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी भावसी समचरण सरोजम सांद्र नीलांबुदबम जगन निहित पाणी मंडनम मंडना तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रो सदैव दबलासं विठ्ठलं चिंतयामिनी पांडुरंगा करू प्रथमान मन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका या कुंदेंदु तुषार हारदवला या शुभ्र वस्त्रान्वता या विनावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मच्युत शंकर प्रभृतिवी देवही सदा वंदिता समाम्रातु सरस्वतीं भगवते निशेष जाद्यपः कलावत्ने जीवोदारार्थावतारम कलंकंकदी ज्योति कौमुदी वक्रम कला निशबादापनुदार दीक्षम समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं
नमामि गंगा गिरिजियोगिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ निते नमो नारायण गिरिजं परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची बंधू श्री चरण ते नमस्कारुनी आता श्री गुरु चरण सरोज रजे निज मन मुकुर सुधारी भरणौ रघुवल विमल जसो जो दायक फल चारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हर बुकले सभी का सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहोजी स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिरो विठला विठला सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दूरी भवाची पुरी वाहवसी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग याची यावत भूतालावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला असे देऊ निवासी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा सर्वांच्या पाठातील असणारा परिचयातील असणारा मानवाला उपदेश करणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला विठ्ठला 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 या ठिकाणी जो मनुष्य देहाला आला प्रत्येकाला आपल्या देहाची सार्थकता करून घ्यायची असेल तर मार्ग दावूनी गेले आधी दया निधी संतते अर्थात संतांनी वेळोवेळी पदोपदी सुंदर अनेक असे मार्ग तुम्हाला आम्हाला सांगितलेले आहे आणि त्या अनेक मार्गांपैकी एक सुंदर मार्ग म्हणजे आजचा अभंग विठ्ठला 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 आज या ठिकाणी किम निमित्ताने आपण या ठिकाणी जमलोत म्हणून थोडासा अल्पसा पर्याय हे वक्त्याचा अध्य करतोय म्हणून आज या ठिकाणी स्वर्गवासी कैलासवासी लक्ष्मण रूपाला पाटील पवार लक्ष्मण दादांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झाले. लक्ष्मण दादा जरी आज या ठिकाणी शरीर रूपाने नाही दिसत पण आत्मरूपाने प्रेम रूपाने प्रत्येकाच्या हृदयामध्ये लक्ष्मण दादा आजही या ठिकाणी हजर आहेत. कारण लक्ष्मण दादांचं जीवनच इतकं सुंदर होतं प्रत्येकासोबत वागणं असेल बोलणं असेल अगदी मावळकीने म्हणून आज शरीर रूपाने या ठिकाणी लक्ष्मण दादा दिसत नाही पण तुम्ही आम्ही सर्वजण या ठिकाणी ही गर्दी या ठिकाणी दिसते. या गर्दीचं प्रतीक जर कोणतं असेल तर दादांचा जो स्वभाव होता तुमच्या माझ्यासोबत वागणं बोलणं अगदी मावळकीने त्यांचं बोलणं होतं महाराज. म्हणून आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये दादांविषयी आजही उत्तमाची भूरे कृती मागे उत्तमाची भूरे कृती मागे Sara
प्रमाण दिलं. तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे इरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. तुकोबऱ्या म्हणतात की माणसाने जीवन असं जगावं की गेल्यानंतरही आपण उत्तम कीर्ती रूपाने या विश्वामध्ये आपण आजरामर राहिलो पाहिजे. असं माणसाने त्या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपले लक्ष्मण दादा या ठिकाणी सुंदर जीवन जगून गेले, पण आज कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजरामर राहिले. असं माणसाचं जीवन असलं पाहिजे न. ते याच्याही पुढे जाऊन माझे कबीर महाराज सुंदर वर्णन करतात. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे ऐसी करनी कर चलो के हम हसे जग रोए. कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे. पण असं दिव्य जीवन जगून घ्या की आपण गेल्यानंतर आपण हसलो पाहिजे आणि या जगाने आपल्यासाठी, या विश्वाने आपल्यासाठी रडलं पाहिजे. इतकं सुंदर जीवन लक्ष्मण दादा तुका मने जावे कीर्ती रूपाने उरावे कीर्ती रूपाने उरावे कीर्ती रूपाने उरावे उरावे तुका मने जावे कीर्ती रूपाने उरावे कीर्ती रूपाने उरावे कीर्ती रूपाने सुंदर महाराजांनी प्रमाण दिलं. म्हणून उत्तम कीर्ती रूपाने लक्ष्मण दादा आजही या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यांचा जो पवार पाटील परिवार आहे, दादांचे चिरंजीव असतील श्री संकेत लक्ष्मण पाटील पवार, त्याचप्रमाणे दादांचे भाऊ राम रूपाला पाटील पवार आणि श्री करण कुमार लक्ष्मण पाटील पवार या ठिकाणी या पवार पाटील परिवाराने अगदी लक्ष्मण दादांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी सुंदर या ठिकाणी कीर्तनाचं नियोजन केलं. एवढा मोठा सोहळा जर आज लक्ष्मण दादा जर वरून बघत असेल तर लक्ष्मण दादा म्हणत असतील की माझ्या परिवाराने माझा शेवट गोड केला. असाच तुमचा माझाही एक दिवस शेवट गोड झाला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. पहिलाच आपल्या कीर्तनाला उशीर झालाय. मला पुढं 7 ते 9 माझी शिवमहापुराण कथा चालू आहे. 7 ते 9 इथून मला 5 तास लागतात श्रीरामपूरला जायला. तेव्हा क्षमा मागतो तुमची. म्हणून या ठिकाणी सुंदर जीवन लक्ष्मण दादा जगून गेले. आल्यानंतर सुंदर अशी आमच्या बाळासाहेब दादांनी माहिती दिली की त्यांचं जीवन अगदी लहानपणापासून खूप सुंदर जीवन जगून गेले महाराज. अगदी कैलासवासी लक्ष्मण दादा त्यांची पहिली सुरुवात जर आपण बघितली त्या तांडा गावामध्ये शाळा नव्हती पहिली. आणि त्या शाळा नसल्या कारणाने आपले लक्ष्मण दादा आणि त्यांचे जे मित्र होते धोंडीराम दादा हे त्या ठिकाणी त्या आपल्या या माळेवाडीच्या खाजगी शाळेमध्ये जाऊन त्यांनी शिक्षण घेतलं. बरं, शिक्षण काय असं 10वी 12वी नाही, पहिली शिक्षण झालं महाराज. पहिली शिकूनही नंतर त्यांनी शाळा सोडून दिली दोघांनी आणि शेळ्या राखण्याचं काम केलं. बरं, शेळ्या राखता राखता बरेच दिवस गेले. रुपये रोजाने त्या ठिकाणी कामाला जायचे महाराज, ऊस तोडायला जायचे. 25 पैशाने त्या ठिकाणी घागरीनं पाणी त्यांनी वाहिलेले. इतकं त्या ठिकाणी काडामोडीचं जीवन जगून, दुष्काळी जीवन जगून, पण आज एवढा मोठा परिवार त्यांनी घडवला. खरंच भाग्यवान आहे महाराज हा परिवार. त्या ठिकाणी 15व्या वर्षी त्यांनी ऊस तोडायचं काम केलं महाराज, वयाच्या 15व्या वर्षी. आताची मुलं जर आपण बघितले 15व्या वर्षाची मुलं तर इकडं तिकडे फिरतात महाराज. पण त्यांनी आयुष्यभर कष्ट केले. लहानपणाची त्या ठिकाणी कष्टाची जाणीव ठेवून हा परिवार आणि हे सगळं मंडळी आपल्या परळी तालुक्याला खूप त्यांचं त्या ठिकाणी सहकार्य लाभत असतं महाराज. म्हणून त्या ठिकाणी हा परिवार म्हणजे खूप सुंदर परिवार. आणि या ठिकाणी स्वतः ऊस तोडून त्या ठिकाणी एक ट्रक घेतली विकत. ट्रक घेऊन त्या ठिकाणी त्या एका ट्रकीच्या त्यांनी बऱ्याच ट्रका केल्यात महाराज. पण कशाने? प्रामाणिकपणे. अगदी कारखान्यामध्ये जाऊन कामं करून त्या ठिकाणी
लोकांची तर मोलाने जाऊन कामं करून सगळं करून त्यांनी त्या ठिकाणी एका ट्रकीचे 2-4 ट्रका केल्या वाटतं. म्हणून सुंदर जीवन जगून गेले. पण आज कीर्तिरूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही अजरामर राहिले महाराज. एवढंच नाही तर त्यांच्या समोर जे ऊस तोडायला माणसं असायची, गोरगरीब माणसं असायची, कोण कसा कोण कसे कोणाची किती गरिबी कोणाची कशी श्रीमंती, पण जे अगदी गरीबातला गरीब माणूस आला एखादी जर अडचण आली तर खिशातून पैसे आपले लक्ष्मण दादा घालायचे आणि त्या गोरगरिबांसाठी सेवा करायची. कोणाचं दवाखान्याचं काम असेल, कोणाचं लग्नाचं काम असेल. लग्नासाठी मला आल्यानंतर कळालं ज्याचं लग्न असेल त्याला प्रत्येकाला ते 11,000 रुपये देणगी द्यायची महाराज प्रत्येक लग्नाला. इतकं सुंदर जीवन त्या ठिकाणी जगून गेली. गोरगरिबांना मदत केली, आपल्या गावाला मदत केली, परळी तालुक्याला मदत केली. कोणतंही काम अडकलं तर लोक त्या ठिकाणी लक्ष्मण दादांकडे आले तर पूर्ण काम करूनच त्या ठिकाणी मागं जायचे महाराज. इतकं सुंदर जीवन जगले. त्या ठिकाणी एवढंच नाही तर काहीतरी 10 ग्रॅमची नथ त्यांनी मोडली होती. कशासाठी? 10 ग्रॅमची नथ त्यांनी मोडली होती महाराज, गोरगरिबांच्या सेवेसाठी. म्हणून इतकं सुंदर जीवन आज जगून गेले आणि कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये अजरामर राहिले. आणि तेच लक्ष्मण दादांचे संस्कार आज या मुलांनी या ठिकाणी जपण्याचा प्रयत्न केला. अगदी सुंदर कार्यक्रमाचं आयोजन नियोजन केलं महाराज. हे आमच्या पवार पाटील परिवारासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजव महाराज. अगदी सुंदर, कशाचीच कमतरता या ठिकाणी ठेवली नाही महाराज. हे झालं लक्ष्मण दादांचं लहानपणीचं जीवन. पण त्यानंतर आपण त्यांचं जीवन जर बघितलं तर परळी तालुक्याच्या सामाजिक, राजकीय आणि मानवी जातींच्या इतिहासात काही व्यक्ती अशा असतात ज्या पदावर नसतानाही प्रभाव टाकतात आणि सत्ता हातात नसतानाही लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. त्याच मधले आपले एक लक्ष्मण दादा. खूप सुंदर जीवन. त्या ठिकाणी तुम्ही बघा, सामान्यांच्या दुःखाशी एकरूप झालेले एक व्यक्तिमत्व होतं महाराज. अगदी गोरगरिबांच्या त्या ठिकाणी घरात जाऊन मदत करण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलंय. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा आलेख नव्या पिढीपर्यंत पोहोचणे ही फार गरज आहे महाराज. आज त्यांचे विचार आचार आपण त्यांना आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. आताच्या तरुण बांधवाला आपल्या गावातील मंडळींनी विनंती, काय लक्ष्मण दादांचं जीवन होतं महाराज, त्यांच्या विचारांवर आपण त्या ठिकाणी अवलंबून पुढचं जीवन जगण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. म्हणून सुंदर या ठिकाणी गेल्या 30 वर्षाहून अधिक काळ कैलासवासी लक्ष्मण दादांनी त्या ठिकाणी परळी तालुक्यातील बंजारा समाजासह इतर समाजातील गोरगरिबांसाठी जे कार्य केले ते कोणत्याही पद प्रसिद्धीसाठी किंवा त्या ठिकाणी स्वार्थासाठी त्यांनी केलं नाही महाराज. त्यांची अपेक्षा एकच की हा समाज सुधारावा आणि या समाजाचं कल्याण व्हावा, एवढीच त्यांची त्या ठिकाणी तळमळ असायची. म्हणून नेहमी त्या ठिकाणी कोणताही व्यक्ती असो त्याच्यासाठी ते नेहमी उपलब्ध असायचे. आणि त्या ठिकाणी रात्र ऊन वारा पाऊस न पाहता ते गोरगरिबांची त्या ठिकाणी मदत करत असायचे. त्याचप्रमाणे माळेवाडी ग्रामपंचायत ही त्यांच्या कार्याची केंद्रबिंदू ठरली महाराज. माळेवाडी ग्रामपंचायत त्यांच्या कार्याची केंद्रबिंदू ठरली. ग्रामपंचायतीच्या कामकाजात जे केवळ सहभागी नव्हते तर अनेक वेळा निर्णयांना दिशा देणारे त्यांचं त्या ठिकाणी काम असायचं. अडचणीवर तोडगा काढणारे आधारस्तंभ होते. म्हणजे कोणालाही गावामध्ये जर अडचण आली तर प्रत्येक माणूस त्या ठिकाणी लक्ष्मण दादांकडे जायचा आणि त्या अडचणीवर मात करणारा व्यक्तिमत्व जर कोणतं असेल तर ते लक्ष्मण दादा होते. म्हणून सामाजिक कार्य करताना त्यांनी कधी जाती धर्माचा भेदभाव कधी केला नाही. कोणालाच त्या ठिकाणी ह्यो त्या जातीचा आणि ह्यो या जातीचा अजिबात त्यांनी कधी काही विचार केला नाही. पण सुंदर त्या ठिकाणी गावातील तांडा असो, दलित वस्ती असो, वंचित कुटुंब असो किंवा इतर समाजातील गरजू व्यक्ती असो, सर्वांना सामान्य न्यायाने समान आपुलकीने त्यांनी त्या ठिकाणी साथ दिली. आणि त्याचमुळेच ती एका समाजापुरते मर्यादित न राहता संपूर्ण परिसराचे विश्वाचे नाव बनले. असे लक्ष्मण दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उत्तम कीर्ती रूपाने गेले महाराज, पण उत्तम कीर्ती रूपाने तुमच्या आमच्या हृदयामध्ये आजही अजरामर राहिली. मी तर सांगून जाईल बाबा, तुम्ही प्रमाण दिलं तुका म्हणे का मरणेची सरेन उत्तमची उरे कीर्ती मागे. याच्याही पुढे जाऊन मी त्यांच्या बाबतीत एक प्रमाण देईल महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर
विभूती ईश्वराय बोधी गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिला त्या कीर्ती जगमा गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. आज कीर्ती रूपाने लक्ष्मण दादा अजरामर राहिले, सुंदर जीवन जगून गेले. म्हणून आज असा सुंदर सोहळा या ठिकाणी आपल्या वडिलांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी, आपल्या भावांच्या ऋणातून उतराय होण्यासाठी सुंदर या ठिकाणी नियोजन केलं. अगदी कार्यक्रमाला नजर लागावी एवढा सुंदर कार्यक्रम या परिवाराने घडून आणला. आपले गावचे सरपंच आहे नाही का, सरपंच साहेबांनी सुंदर या ठिकाणी नियोजन करून अगदी हे सर्व मंडळी या ठिकाणी एकत्रित केले. आज महाराष्ट्रातील नामवंत गुणीजन महाराज मंडळी या ठिकाणी सेवेसाठी उपस्थित आहे. मला काय कोणाचं नाव माहिती नाही. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मृदंगावरती ज्यांची सुंदर साथी महाराज या ठिकाणी उपस्थित, त्यांना सुद्धा मनापासून खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी एक मिनिट आमचे भारूड सम्राट या ठिकाणी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. काय नाव महाराजांचं? बाळासाहेबजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबा, मला कलाकाराची जाणीव आहे. मी पहिलं मृदंग वाजवलेला आहे, महाराष्ट्रभर मृदंग वाजित फिरलो, नंतर गायन केलं, कीर्तन केलं ना आता कथाकार पण झालेलो आहे. कलाकाराची जाणीव आहे आम्हाला, म्हणून तुम्ही सांगायची गरज नाही. या ठिकाणी आमचे आता उगन नाव माहिती नाही. काय नाव आहे दादा तुमचं? माधव महाराज. आमचे माधवजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराज खूप सुंदर वाजवणं त्यांचं. मला आल्यानंतरच मी त्यांचं वाजवणं बघितलं आणि आम्हाला माहिती असतं कोणाचं काय कोणाचं काय सांगायची गरज नाही. सुंदर त्या ठिकाणी आमच्या महाराजांचं वाजवणं आहे. महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुंदर वाजव. त्याचप्रमाणे या ठिकाणी विनेकरी बाबा असतील, इकडचे सर्व मंडळी असतील, सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी सुंदर ज्यांची साऊंड सिस्टीम आज आपल्याला लाभली, आपल्या परिसराचं भूषण असणारे महाराष्ट्रातील नामवंत साऊंड सिस्टीम म्हणून आज ज्यांचं मोठं नाव आहे. महाराष्ट्रामध्ये जेवढे टॉप 10चे साऊंड आहे, त्या टॉप 10च्या साऊंडमध्ये आज आपल्या परळीत